म्हणजे सर्वात पहिल्यांदा मी विविध पक्षांचे आभार मानेन की या सर्व पक्षांनी हा निर्णय केला की अजितदादांच्या पश्चात ही निवडणूक होते आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आपण अनेक वेळा हे बघितलेलं आहे की अशा प्रकारचे ज्येष्ठ नेते मोठे नेते हे आपल्यातनं निघून गेल्यानंतर होणारी पोटनिवडणूक ही साधारणपणे आपण बिनविरोध त्या ठिकाणी करतो आणि म्हणूनच मी शरद पवार साहेबांचे देखील आभार मानतो। कालही त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं तुम्ही बारामतीला चाललात, आमचं पूर्ण समर्थन हे सुनेत्राताईंना आहे। ज्यावेळी या ठिकाणी वेगवेगळे फॉर्म पडले होते त्यावेळी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांना धनंजय मुंडेजींनी माझा फोन लावून दिला। त्यांना मी विनंती केली की महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसं आपण या ठिकाणी काम करावं आणि माझ्यासहित अनेक लोकांनी विनंती केल्यानंतर काँग्रेस पक्षाने देखील हा निर्णय घेतला की आपण उमेदवार उभा करणार नाही आणि म्हणून आज या ठिकाणी सर्वांनी ज्या उमेदवाराला समर्थन दिलेलं आहे अशा प्रकारच्या उमेदवार आमच्या सुनेत्रा वहिनी पवार या ठिकाणी आहेत आणि म्हणून या सर्वांचं मी अतिशय मनापासून आभार मानतो। खरं तर या सभेकरता किंवा बारामतीमध्ये सभा घेण्याकरता माझ्यासहित या मंचावरचं कोणीही आलं नसतं तरी देखील तुम्ही रेकॉर्ड मतांनी वहिनींना निवडून दिलं असतं। पण आमच्याकरता ही निवडणूक नाही आहे, आमच्याकरता दादांच्या स्मृतीचा यज्ञ सुरू आहे आणि या यज्ञामध्ये आपली आहुती जर टाकली नाही तर आम्हाला जन्मभर हे वाटलं असतं की काहीतरी राहून गेलंय। कारण आपल्याला कल्पना आहे यज्ञामध्ये जर आहुती टाकली नाही तरी यज्ञ होत